प्रत्येक वेळी पुढे पुढे करायचं, सगळ्यांकडून श्रेय मिळवायचं, सहानुभूती मिळवायची, हे बरोबर तुला जमतं. कुठून सांगितलंस तू आणि कसे शोधून दाखवणार आहेस? आणि अशा थाटात तू अण्णांना सांगितलंस की जणू काही तुला ठाऊकच आहे मी तोडे कुठे ते. आत्ताच्या आत्ता जाऊन अण्णांना सांग, भावनेच्या भरात मी तुम्हाला हे सांगितलं की मी तोडे शोधून दाखवेन, चोराला पकडून दाखवेन, पण माझ्याच्याने हे जमणार नाही, मला हे झेपणार नाही. अय्या, अगो हे बघ काय मृदुले, अगो आपला अख्खा डबा नेहमी भरलेला असतो, आता 7 बदाम शिल्लक आहेत फक्त. चहा कॉफी मध्ये साखरेऐवजी बदाम टाकले जातात का आता? गेले कुठे एवढे सगळे? माहितीये बदाम कुठे गेले मला आलं लक्षात. कुठे? तुझ्या सुनेच्या त्या नकट्या अमृताच्या माहेरी. वसुधा वाटेल ते बोलू नकोस. हो का? आपल्या घरातला सुकामेवा, आपल्या घरातलं साजूक तूप. गेल्या काही महिन्यात तुझ्या लक्षात येते का कसं भसाभस कमी होतंय ते? एवढी ती साजूक तुपाची बरणी जी आहे ती गेल्या आठवड्यात कुठे सापडली आपल्याला? सापडली ती तुझ्या सुनेनी इकडे तिकडे ठेवली होती. हा बरं चल ठीक आहे, ती ठेवली गेली असेल इकडे तिकडे कुठेतरी. केशर त्याचं काय? तुझ्या त्या नकट्या अमृताने बाहेरून काय आणलं तर मुखवास आणला. त्या मुखवासात केशर असतं कधी मुखवासात? कुठून गेलं ते केशर? आपल्या घरातून खूप गोष्टी तिच्या माहेरी दहन होत आहेत. वसुधा वाटेल ते बोलू नकोस. काही ताळतंत्र आहे की नाही तुला? हा, मर्यादा सोडून बोलू नको तू. मर्यादेचं तू नको सांगूस, आधी मला अहो जाओ कर. हो, मान असा मागून मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. तर तो समोरच्यालाही आधी द्यावा लागतो, तेव्हा आपल्याला मान मिळतो. आणि एक लक्षात ठेव वसुधा, अमृता आपली सून आहे, तेव्हा तिच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार कर. तू विचार करूनच बोलतेय. हे गरीब लोक असतात ना, त्यांचे डोळे दिपतात इकडची अशी श्रीमंती बघून. त्यांना वाटतं हे सगळं मला पाहिजे, आपल्याकडे हे सगळं पाहिजे. मी तुला डाव्या हाताने लिहून देते का मृदुले? जिजींचे जे तोडे गेले ना ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत, त्यांनी ढापलेत. वसुधा काय अगं तुझं? कमाल आहे नाही, इथे तूही काम करतेस मीही काम करते आणि आपल्या सुना वा वा मोकाट सोडलेल्या वासरासारखे हिंडत आहे तिकडे तिकडे तिकडे. काय फरक नाही पडत. हे सगळं घ्या. या सगळ्या गोष्टी ना मला माझ्या आईने दिलेल्या आहेत.
चांदीच्या आहेत. चेक करून घ्या. या सगळ्या गोष्टी विका आणि तुमच्या घरात जे काही तुम्हाला कमी असं वाटतंय किंवा सापडतच नाहीये त्या सगळ्या वस्तू ह्या पैशातून विकत घेऊन या. या सगळ्या वस्तू ना जीवापलीकडे जपून ठेवल्या होत्या. सगळ्या देतेय तुम्हाला. माझ्या मनात आणि विचारात अजिबात खोट नाहीये. माझ्या मनाची शक्ती पुरेशी आहे माझ्यासाठी. माझे दागिने तर काढून घेतलेत तुम्ही, माझ्या मनाची शक्ती कशी हिरावून घ्यालो? सुधा, एक मिनिट आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही मला काहीही बोला, घालून पाडून बोला, कमी जास्त बोला, मी ऐकून घेईन. पण माझ्या माहेरच्यांना काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. माझ्या आईवर, माझ्या काकांवर तुम्ही वाटेल ते आरोप केलेत तर मी प्रत्येक आरोपाची किंमत मोजायला लावेन तुम्हाला. बघू. अमृता, अगं एवढं सगळं घडलं पण तुम्हाला एकाही शब्दाने बोलली नाहीस. थांब, आत्ताच्या आत्ता जाऊन मी सगळे तुझे दागिने घेऊन येते. थांब जरा. नाही, नको. जोपर्यंत माईंचे तोडे मिळत नाहीत ना तोपर्यंत मी माझे दागिने नाही घालणार. अमृता, माईंनी स्वतःला शिक्षा करून घेतली आहे ना, मी पण करून घेईन. जीजी, बोलावत मला? हो. हे तोडे आज माझ्या हातांनी मी तुला घालणार आहे. जीजी, हे तोडे नाहीत, जबाबदारी आहे. नुसते घालून मिरवायचे नाहीत, पेलायचेही आहेत. हो जीजी. तुला जमेल ना? जीजी, बेजबाबदारपणे हरवलेस तर? मला माझ्या सासूबाईंनी दिलेत हे. तुला झेपेल ना? हो जीजी, तुम्ही माझ्यावर टाकली ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन. जीजी, मी या तोड्यांना प्राणापलीकडे जपेन. तुझ्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती मला. माझे आशीर्वाद आहेत तुला.
एक लक्षात ठेव, बेजबाबदारपणाला माफी नाही. जीजी जीजी इतकी काळजी वाटते तुला माझी घाडग्यांच्या इब्रतीची? येत्या 4 दिवसात मला ते तोडे शोधून दाखव. मग तेव्हा मी म्हणेन की घाडग्यांची सून या शब्दाचा खरा अर्थ तुला उमगला. फक्त 4 दिवस. ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत, त्यांनी ढापलेत. काहीतरी चुकतंय माई. ज्या चुकीसाठी घरातल्या बाकीच्यांना माफी मिळते, त्या मुद्दाम न केलेल्या चुकीसाठी अमृताला आपल्या घरात गुन्हेगारासारखं वागवलं जात आहे माई. चुकली असेल ती, पण तिने गुन्हा नक्कीच केला नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे माई तू तिला माफ करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर घरातल्या बाकीच्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. माई प्लीज तिला माफ कर. बेजबाबदारपणाला माफी नाही माझ्याकडे. मग सॉरी टू से माई, तुम्ही कोणी तिला ओळखलं नाहीये आणि इतक्या दिवसात मी तिला चांगलंच ओळखायला लागलोय. खूप चांगली आहे माई मनाने अमृता, खूप चांगली आहे. तिला या घरची, या घरातल्या लोकांची, सगळ्यांचीच खूप काळजी आहे. या घरासाठी, घरातल्यांच्यासाठी ती वेळेप्रसंगी माझ्याशी सुद्धा भांडेल. फक्त तुला शब्द दिले म्हणूनच नाही माही, तर तुझ्यावरच्या प्रेमापोटी, तुझ्या काळजीपोटी ती काहीही करून तोडे शोधून काढेल, मला खात्री आहे. आणि मी तिला ओळखतो म्हणून या सगळ्यात मी तिची साथ देणार आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या कुठल्याही प्रसंगात तिच्या बरोबरीने मला उभं राहावं लागलं ना, तर फक्त तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. कारण घरातल्या कोणाही पेक्षा मला तुझी जास्त पर्वा आहे. काळजी घे.
कोण आहे तिकडे? तिकडे हे काय इकडे आलंय? हे चॉकलेट. असं म्हणतात की चॉकलेट खाल्लं की हॅपी हार्मोन्स निघतात, म्हणजे माणसाला हॅपी हॅपी फील होतं ना. आणि असंही म्हणतात की चॉकलेटचा इन्सल्ट करायचा नसतो, तो चॉकलेट खावं लागणार. आणि तुला का खावं लागणार माहितीये? कारण आपण कसे आहोत, आपण आहोत फेदरवेट. आणि जर आपण खाल्लं नाही, उपाशीच राहिलो, तर आपण काय होऊ? गायब, दिसेनासे. म्हणून चॉकलेट खाल्लं पाहिजे, आहे की नाही? खाणार की नाही? नाही, ठीक आहे, मी खातो, काहीच प्रॉब्लेम नाही, मला आवडतं. फक्त हातात नको पकडू, खा, गरज आहे खायची. गुड. ऍक्च्युली सॉरी, तुला माझ्या घरच्यांच्यामुळे नेहमीच खूप त्रास होतो. एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या घरच्यांच्यामुळे म्हणजे? माझे ते कोणीच नाहीत का? आहेत ना, मग तू काय त्यांचं बोलणं मनाला लावून घेतेस? हा, घरचे बोलणारच, सोडून दे ना, टेन्शन काय करू नाही का? हा, तसं नाही रे अक्षय. मी जे काही म्हणून करायला जाते, जी काही धडपड करते, सगळं उलटच होतं. अरे बघतोयस ना तू, आईंच्या मनात माझ्याविषयी नेहमी अडीच बसते. डोंट वरी, आता कुठलीच अडी नाही राहणार. आता मी तुझ्या बरोबर आहे. का माईचा फेवरेट कोण आहे? मी सगळ्या आड्या स्टेप बाय स्टेप बरोबर सोडवेन, तू काळजी करू नको. बिकॉज आय एम विथ यू, बिकॉज इट्स माय टर्न नाव. दरवेळेस यार तू माझी मदत केली आहे, आता मला संधी मिळाली आणि मी तुला मदत करणारच, आडी सोडवणारच. मला होच नाही वाटत. मला होतच नाहीये. ही कुठली अमृताची रडकी? मला होत त्या अमृताला ओळखत नाही मी, काहीतरी आपलं. अरे मी जिला ओळखतो ना त्या अमृता ब्रेव आहे यार. हा, जिकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं, प्रत्येक संकटाला ती खूप छान तोंड देते, प्रत्येक प्रॉब्लेम मधून ती छान सोल्युशन काढून बाहेर निघते, घाबरत नाही, अजिबात मुळमुळ रडत नाही. वेगळी आहे ती यार. ही कुठली रडकी अमृता? चल, एवढंच नाही, माझीवाली अमृता आहे ना, ती फक्त प्रॉब्लेम्सला नाही, मला पण वेळे प्रसंगी मारू शकते. ही अशी रडकी मुळमुळ रडणारी अमृता नाही आहे माझी. रडते बिडते, हा, और जोर से. येस. आता ही कशी हसणारी अमृता आहे, ही जास्त खतरनाक आहे. ही अमृता म्हणजे एकदम कॉन्फिडंट अमृता असते, माहिती का? ही काही करू शकते. म्हणजे या अमृताने माझ्या ऑफिसच्या असाइनमेंट पासून ते क्यू बरोबरच्या कमिटमेंट पर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये माझी मदत करते. तिथे पुढे कुठला प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, तोडे असे सापडणार. आणि आता तर मी तुझ्या बरोबर आहे यार. डबल पॉवर. आपल्याला तोडे मिळणार, तोडे आपण शोधणार. क्लिक केले. थँक्यू. तुझ्या सपोर्टमुळे खूप धीर आलाय मला. मी धीर नाहीये तुझा. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. हा, हुकुम हुकुम कर. मला मनापासून वाटतंय की मी ते तोडे शोधून काढेन, पण मला एक दिशा सापडत नाहीये रे अक्षय. म्हणजे बरेच उलटे सुलटे विचार आहेत माझ्या मनात. असं एक डेफिनाइट क्लू म्हणजे माझी मलाच क्लॅरिटी नाहीये रे. मग डोंट वरी, ओके, आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड. मी तुझ्या बरोबर आहे. तुला हवा तेवढा वेळ घे, नो इगो. तुला जेव्हा किंवा माझी मदत लागेल ना, मी लगेच धावत येईन. प्रॉमिस. मला वाटलं तर मी लगेच तुला बोलवेन. आणि आय ऑल्सो प्रॉमिस. येस. थँक्यू. थँक्यू काय रे? चल खाली. चल खाली, चल जेवायला. माझीवाली अमृता. चल. तू जा पुढे, मी येते. मला जरा वेळ एकटं बसायचं. ठीक आहे, ये पण मग. रडायचं नाही. प्रॉमिस. Promise. ये.
अक्षय म्हणतोय ते बरोबर. आता रडून चालणार नाही. थोडे शोधायलाच हवेत. मला क्लू सापडत नाहीये. कसा शोधू मी क्लू? पण काकांचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे हे नक्की. काय करू? नाही, उद्याच्या उद्या मला घरी जायलाच हवं आणि स्वतः शोध घ्यायला हवा. काका यात नसतील तर तेही मला सिद्ध करायलाच हवं आणि असतील तर नाही, घरी जायलाच हवं उद्या.